आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गुड मॉर्निंग शिवा, ये। कशी आहेस बाळा? मी बरी आहे। शांता मावशी कुठे आहे? अगं त्या देवळात गेल्यात। त्या रोज सकाळी देवळात जातात, तुझ्यासाठी आणि संपदासाठी प्रार्थना करायला, आणि येताना प्रसाद घेऊन येतात तुमच्यासाठी। अच्छा। सीताई, मी खिचडी करू आज? हो, कर ना। अगं पण तुला दिंडीसाठी जायचंय ना? हो जायचंय, पण वेळ आहे त्याला अजून। मी करते ना, पण एवढे शेंगदाणे जास्त नाही होणार ना? अगं नाही नाही, एवढे लागतील ना, कारण खिचडी म्हटलं की उपवास न करणारे सुद्धा तयार होतात उपवास धरायला। द्या, मी करते। ये। शिवा, खूप बरं वाटतंय तुला असं बघून। इतके दिवस तू बोलत नव्हतीस, खूप भीती वाटत होती। सर्वायचं, पण आता बघ सगळ्यांचीच मरगळ दूर होईल। डोक्यात खूप प्रश्न आहेत सीताई, पण मी करते प्रयत्न हळूहळू। होईल बाळा, सगळं ठीक होईल। थोडा वेळ जाऊ दे। बरं मला सांग, मी तुला काय मदत करू? कशाला, मी करते ना। अरे वा, असं कसं? मी काही करायला घेतलं की मला मदत करायला येतेस ना? आता तू करतेस तर मी तुझी असिस्टंट। बोला मॅडम, काय करू? काय नाही, मग मी कूट करते, आपण फोडणीला एकत्र घालूया। मी मिरची कापू? वाह शिवा, छान झाली खिचडी। खरंच छान झाली आहे खिचडी। खूप दिवसांनी तुझ्या हातची खिचडी खाऊन खूप बरं वाटलं। पांडुरंगाने आषाढीच्या दिवशी ऐकलं म्हणायचं आपलं। अरे बापरे। काकू, संपदा कशी आहे? म्हणजे काही खाल्लं का तिने? नाही, आता संपदा जरा बरी आहे, म्हणजे ताप नाही आहे, पण वीकनेस आहे अजून। होईल होईल बरी 2 दिवसात। बरी तर व्हायलाच पाहिजे। मी आत्ता विठ्ठलाच्या दर्शनाला जाईन ना, तर तिकडे प्रार्थना करणारच आहे। अगं शिवा, पण तू एकटीच का जातेस दिंडीला? ताई, अगं तेच तर, आशूला पण कामासाठी जावं लागलं, म्हणून मी हिला काय म्हटलं, आमच्यापैकी कोणीतरी येईल तुला सोबत म्हणून। एकटी नको जाऊस तू। तिथे तुमची काळजी बरोबर आहे, पण तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर। मी होईन बरी, सगळं होईल व्यवस्थित। सीता, आपण शिवावर विश्वास ठेवूया, ती घेईल काळजी स्वतःची। आणि कसं आहे, विठुरायाच्या आणि तिच्यामध्ये आपण कोणी नको यायला। चला, मी निघते आता। खिचडी तर खा अजून। खाल्ली की बस, मी येते। काळजी घे शिवा। अच्छा। शिवासारखी खिचडी कोणालाच येत नाही पण। अच्छा। श्वासराव, एकदा का हे काम झालं ना की तुमची आयुष्याची गाडी परत एकदा अशी रुळावर येणार। हा फोटो याने मला का पाठवलाय? याचं काय आता? हॅलो साहेब, तुम्हाला तो फोटो पाठवला बघा ना जरा। अहो, नुकसान झालं हो ट्रकचं। ते पुढचा पॅनल पण चेपलाय आणि ते रक्ताचे डाग पण झाले। ए बाबा, तुला तुझ्या कामाचे पैसे दिलेत, त्यातनं बघून घे तू। हा, मला परत फोन करू नकोस, चल। ए साहेब बोलतो तर काय डोक्यावर चढला का तू? तू मला माझ्या कामाचे पैसे दिले होतेस, ट्रकच्या नुकसानीची भरपाई नव्हती दिलीस, समजलं काय? हे तुझ्या कामात झालेलं नुकसान आहे आणि त्याचे पैसे वेगळे द्यायचे, समजलं ना? गपचूप द्यायचे, आवाज नाही करायचा, नाहीतर ना पोलीस ट्रक शोधतातच आहेत। सरळ घेऊन जाईल ना पोलीस स्टेशनला मी ट्रक। ए ए ए दीड शाण्या, आधी तुला जे काम दिलं ते तू अर्धवट केलंस, हा? आणि आता माझ्यावरतीच आवाज चढवतोयस।
आणि काय रे तुला काय वाटलं तू पोलिसांची धमकी देऊन मी घाबरेन? अरे माणसा, हे बघ, तू जर गेलास ना पोलिसात तर पोलीस मग तुझ्या ट्रक सकट तुलाच आत टाकतील, कळतंय? अहो साहेब, मग माझ्या ट्रकचं जे डॅमेज झालंय ते कोण भरणार? ठीक आहे, मी काय सांगतो तुम्ही नीट ऐक. हा, तुझे काम अर्धवट केलंयस ना ते आधी मला पूर्ण करून दे. मग तुझ्या नुकसानाचं काय धरून बसलायस, तुला अख्खा नवीन ट्रक घेऊन देतो मी. बोल, करतो? आधी मला माझा ऍडव्हान्स पाहिजे, मग मी तुमचं काम करेन, समजलं? अरे तू काय डोक्यावर पडलायस काय? मी आता तुला काय सांगितलं? नवीन ट्रक देईन तुला. हा, तू कामाला लाग, मी तुला पैसे पाठवून देतो. काय? कसला माज या लोकांना, न येतात काय ठाऊक. अरे यार, आता पैशांचं काय करायचं? आत्ता म्हणलं ना गाडी रुळावर येते, नाही, माशी शिंकलीच पाहिजे. सुहास, काय असं का बघतोयस? कुठे काय? छान दिसतेस. मी येते जाऊन. निघाली का बाई? बरं बरं बरं, थांब थांब थांब, आधी खाऊन जा. अरे देवीचा प्रसाद आहे अगं, या प्रसादामुळेच तुझ्यात इतकी सुधारणा झालीये. हा, घे बाई, देवीच्याच हातात होतं सगळं. देवीला आपल्या लेकरांची काळजी असते. हा, आणि नीट जा, आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नको बरं का. हा, जा, पांडुरंगाला माझाही नमस्कार सांग. येते. काय झालं का काम? प्रसाद तर खाऊ घातलाय मी. चला, म्हणजे अर्ध काम झालं.